शुभ सकाळ माझ्या सर्व ताईंना। तर बघा आज आहे सोमवार आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 6:30 आणि आमच्याकडे आज खूप सारा आभाळ आलेला आहे बघा। तर बहुतेक पाऊस येईल असं वाटतं, कारण पावसाची शक्यता जाणवते। आज हवेमध्ये थंडावा आहे आणि असं आभाळ पण आलेलं आहे। तर काय होतं, जर कुठे पाऊस पडलेला असेल आपल्या आजूबाजूला तर बघा असा गारवा आणि मातीचा सुगंध येतो। तर असं वाटत आहे आज की आजूबाजूला आपल्या कुठंतरी पाऊस पडलेला आहे आणि थोडासा हवेत म्हणजे गारवासुद्धा आहे। तर इकडं चालू आहे माझं सकाळचं सडा मारायचं काम। सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आता खूप लवकर उजडतं। तर वरतीसुद्धा थोडं थोडं पाणी मारून घेत असते आणि पुसून घेते आणि दारामध्ये खाली पण सडा मारलेला आहे। छान वाटतं सडा मारल्यानंतर। तर ताईंनो, मी पाठीमागे एक क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ करूया म्हणून मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती, पण त्या कम्युनिटी पोस्टला कुणीही उत्तर दिलेलं नाही क्वेश्चन आणि आन्सरचा व्हिडिओ करण्यासाठी। तर तेच मला विचारायचं होतं की ते तुम्ही वाचलंच नाही का, तुम्ही ती कम्युनिटी पोस्टच वाचली नाही का, तुम्ही ते पाहिलंच नाही, मला हेच काही कळेना। त्याच्यामुळे मला नेमकं म्हणून त्याला एकही कमेंट आलेली नव्हती, त्याच्यामुळे मग मी परत ते व्हिडिओ आणखीन काय बनवलेलं नाही। म्हणून मी आज पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये सांगते की ज्यांना कोणाला माझ्याविषयी काय जाणून घ्यायचे असेल माहिती, त्या ताईंनी सर्वांनी कमेंट करा। आणि ज्यांना ज्यांना माझ्याविषयी माहिती आहे, बऱ्याच ताई खूप जुन्यासुद्धा आहेत, पण ज्या काही ताई नवीन आहेत त्यांना बरेच काही माहिती नसते आणि त्याच्यामुळे म्हटलं होतं की आपण क्वेश्चन आन्सरचा एक व्हिडिओ करूया। तर तुमच्या मनात काय माझ्याविषयी प्रश्न असतील तर ते विचारण्यासाठी मी तुम्हाला कम्युनिटी पोस्ट टाकली होती। मागच्या बहुतेक 8 दिवस झालेला आहे त्या कम्युनिटी पोस्टला, पण त्याला लाईक भरपूर आलेले आहेत कम्युनिटी पोस्टला, पण त्याच्यावरती कोणीही कुठलाही क्वेश्चन आन्सर विचारलेला नाही। तर बऱ्याच वेळा असं कमेंटमध्ये होतं, ताई तुम्हाला मुलं किती आहेत, मिस्टर काय काम करतात, असे म्हणजे क्वेश्चन जे आहेत ते अशा कमेंट विचारल्या जातात। म्हणून मी ती कम्युनिटी पोस्ट टाकली होती की जर तुम्हाला खरंच माझ्याविषयी आणखीन काय जाणून घ्यायचं असेल तर कम्युनिटी पोस्ट टाकली होती, आपण क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ करूया। हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आज आहे सोमवार, तुमचा दिवस खूप छान असा आनंदाचा, सुखसमाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर बघा आज आहे सोमवार आणि सकाळची माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, सकाळचा सडा वगैरे मारून झालेला आहे, आंघोळ झाली। आता करणार चहा मस्तपैकी आणि त्यानंतर आंघोळी वगैरे दारात काढायची आणि स्वयंपाक करायचा। तर असं आहे। तर व्हिडिओ आपला न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा। आवडला तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओ आपला कंटिन्यू वॉच करा। तर आता उन्हाळा चालू झालाय आणि काय होतं, माठातलं थंड पाणी प्यायला इतकं बरं वाटतं ना। मी तर दिवसभर माठातलं पाणी पिते आणि सकाळी सकाळी सुद्धा हे मला नेहमी म्हणतात कोमट पाणी पित जा, कोमट पाणी। तर मी अजिबात नाही, मी माठातलंच पाणी पिते, मला माठातलंच पाणी पिऊ वाटतं। मला खूप उष्णता आहे आणि त्यातनं चहाची आवड तर प्रचंड आहे। दुपारचं ताक वगैरे पित असते, पण सकाळी मात्र चहा लागतो, चहाची खूप सवय आहे आणि मोडणार सुद्धा नाही एवढे लवकर। एवढी सगळी उष्णता असून सुद्धा चहा पिते मी। तर डायरेक्ट स्वयंपाक झाल्यानंतरच मी तुम्हाला भेटलेली आहे। स्वयंपाक करताना काही मी व्हिडिओ वगैरे आज केलेला नाही। तर इकडे पिठाचे डबे जे आहेत ते खूप घाण होतात, आपलेच हात लागतात। आता बघितलं ना तुम्ही, मागच्याच आठवड्यामध्ये मी भांडी घासली होती, पण आपल्याला सवय असते, आपण काय करतो, पटकन आपल्याला काम करायचं असतं, त्याच्यामुळे आपले पिठाचे हातसुद्धा डब्याला लागतात। आणि खरं तर माझे पिठाचे डबे जे आहेत ते राहिलेच होते घासायचे, म्हणजे अजून काही घासलेले नाहीत ते दोन्ही। बाकीचे भांडे वगैरे घासलेले आहेत, पण पिठाचे डबे जे आहेत ते माझे दोन्ही घासायचे राहिले होते। म्हटलं त्याच्यावर मधलं पीठ संपलं आणि माझं कसं असतं, सुतक पडलं की मग मी ते पीठ पूर्णपणे संपू देते आणि त्यानंतर डबा घासून वगैरे मी दळण करत असते आणि नवीन दळण दळत असते। तर असं असतं, म्हणून ते पहिलं पीठ संपू द्यावं म्हटलं आणि डबे घासावे। तर पीठही संपलेलं नव्हतं, त्याच्यामुळे डबे तसेच राहिले घासायचे। आता
सुतक फिटलेलं नाही आणखीन, त्याच्यामुळे डबेसुद्धा घासलेले नाहीत. पिठाचे डबे तेवढे घासायचे राहिलेले आहेत. तर काय होतं, वरच्यावर जर आपण असं कापड फिरवलं तर खूप काही घाण दिसत नाही. आणि आत्ता उन्हाळ्यामुळे धूळ तर सगळीकडे साठलेली असते. स्वयंपाक झाला, चहा झाला आणि मिस्टरसुद्धा कामावरती गेले आणि त्यानंतर मग मी रांगोळी काढायला घेतलेली आहे. बऱ्यापैकी उशीर झाला होता. हा टायमिंग असू शकतो 9:30चा किंवा 9:45चा टायमिंग असू शकतो, कारण माझं बरं सगळं काम झालं होतं आज खूप लवकर. 10:30ला तर आज माझं पूर्ण काम झालं होतं. तर हा जो टायमिंग असू शकतो 9:30चा किंवा 9:45चा टायमिंग असेल. तर छोटंसं असं मस्त छान असं स्वस्तिक काढून घेतलं. आणि ह्या स्वस्तिकमध्ये टिपके द्यायला येत नाहीत. परत ताईंनो तुम्ही म्हणसाल की ह्या स्वस्तिकमध्ये टिपके दिलेले नाहीत. पाठीमागं एका ताईची कमेंट आली होती की ताई तुम्ही पूजा करता स्वस्तिकमध्ये टिपके देत जा. तर हो ताईंनो, मी टिपके स्वस्तिकमध्ये देत असते, पण कधी कधी काय होतं, आपण घाई गडबडीमध्ये असतं ते एखाद्या दिवशी राहून जातं. पण ही डिझाईनचं जे स्वस्तिक असतं ना, ते रांगोळी आहे, म्हणजे रांगोळीमधलं हे स्वस्तिक आहे डिझाईनचं. तर ह्याच्यामध्ये टिपके वगैरे देता येत नाहीत, जास्त थोडीशी म्हणजे जागा कमी असते त्याच्यामुळे. तर इकडे आपला पूर्ण डबा वगैरे करून झाल्यानंतर माझ्या ज्या चपात्या असतात ते मी माझ्या डब्यामध्ये ठेवते, म्हणजे फक्त माझ्यापुरत्याच राहतात 2. तर ते डब्यामध्ये ठेवते आणि सगळी भांडी जी आहेत ती रिकामी करून मग घासायला घेत असते. तर रात्री मटकी भिजत घातली होती. काय होतं, कडधान्य खाल्लेलं खूप चांगलं असतं, त्याच्यामुळे आमच्याकडं मटकी, हरभरे सारखं कडधान्य जे आहे ते मी भिजत घालत असते. मटकीची उसळ तर आमच्या ह्यांना प्रचंड आवडते. आणि त्यानंतर मग मी मटकी रात्री भिजायला घातली होती. तर ती मटकी जी आहे ती कापडामध्ये म्हणजे नाही बांधलं तरी चालतं. ह्या दिवसांमध्ये मटकीला लगेच मोड येतात, पण मला कसं झालं आहे, सवय आहे पहिल्यापासून मटकी बांधून ठेवायची. बांधून ठेवलं की खूप जास्तीचे मोड येतात. तर इकडं स्वच्छ अशी धुवून घेतली होती 2-3 पाण्यानं, सकाळी उठल्यावरच धुवून घेतली होती. तर आता बघा मटकी छान अशी कपड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि आता मस्त अशी बांधून ठेवते. आणि त्याच जे भांडं दिसतंय खाली त्याच भांड्यामध्ये मी मटकी जी आहे ती तशीच ठेवून देणार आहे. त्याच्यावरती आता झाकलं नाही झाकलं तरी चालतं, मटकीला खूप चांगले मोड येतात. तर बघू शकता इकडं खूप सारा किचनवरती पसारा पडलेला आहे. भांडी जास्तीची नव्हती, पण सगळी भांडी जी आहेत ती रिकामी करून घेते. भाजीची वगैरे तवा, कढई, स्वयंपाक केलेलं, आपलं पीठ मळलेलं ताट, पोळपोट आणि लाटणं तर धुवून ठेवलं, पण बाकीचं जे आहे ते भांडी पडलेली आहेत ती सगळी भांडी घासून घ्यायची आहेत. त्याच्या अगोदर मला आज गॅस ओटा आणि गॅस धुवून घ्यायचा आहे. तर इकडे मी नळाखाली बादली लावते, म्हणजे काय होतं, आपल्याला पाणी जे आहे ते चालू ठेवलं की मग आपल्याला किचनवरती पाणी त्यात बुडवून ओतता येतं. आणि जर तिथं बकेट नाही ठेवली तर काय होतं, एक भांडं घ्यायचं, नळ बंद करायचा असं होतं. त्याच्यामुळे मला शक्यतो ही बकेट जी आहे ती बरी पडती आणि त्याच्याखाली भांडं लावलं नळाखाली की म्हणजे मस्त आपलं किचन वाटा पटापटा धुवून घ्यायला येतो. तर इकडे सगळे जे कढया वगैरे आहे ते सगळे जे आहे ते भांडी रिकामी करून घेते आणि त्यानंतर सगळी भांडी घासणार आहे लास्ट. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे क्वेश्चन आन्सरचा आपल्याला व्हिडिओ करायचा होता, तर कुठल्याही ताईंनी मला एकही कमेंट केली नाही. मला तर असं वाटतं की त्या कम्युनिटी पोस्टमध्ये त्यांनी क्वेश्चन आणि आन्सर हे जे आहे ते वाचलंच नसेल, त्याच्यामुळे कमेंटमध्ये एकही ताईचं कमेंट आली नाही. अशा एरवी येतात पण कम्युनिटी पोस्टला काही कमेंट आल्या नाहीत. मग मला असं वाटतं की खरं तर पाहिलंच नसेल, त्याच्यामुळेच कम्युनिटी पोस्टला काही हे आलं नाही. तर असो, जर खरंच तुम्हाला माझ्याविषयी काही माहिती जाणून घ्यायची असेल, माझी मुलं काय करतात, कुठे असतात, मिस्टर तर काय करतात मी सांगितलेलंच आहे व्हिडिओमध्ये. मिस्टर जे आहेत ते कॉन्ट्रॅक्टर आहेत. तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, माझी मुलं कुठं असतात, मुलं कधीही व्हिडिओमध्ये दिसत नाहीत किंवा माझं कोणच व्हिडिओमध्ये दिसत नाही, मी एकटीच दिसते. तर असे बरेच जे आहेत ते प्रश्न आहेत. तर ते तुम्हाला जर विचारायचे असतील, जाणून घ्यायचे असतील, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की ताई हो, तुम्हाला क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ करा तुम्ही. आणि जर तुम्हाला माझ्याविषयी ते प्रश्न जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही नक्की मला एक कमेंट टाका आणि आपण एक छान असा क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ करू. मला पण खूप कंटाळा आलेला आहे रोजचं डेली रुटीन कारण मला पूजा नसली ना, मला माझं रुटीन दाखवायला अजिबात आवडत नाही. रोज काय व्हिडिओ करू हाच मला प्रश्न पडतो, कारण मला माझा मुख्य हेतू जो आहे, मुख्य जे माझं हे आहे ते फक्त आणि फक्त देवपूजा. आणि तेच असं झाले, सुतक असल्यामुळे आम्हाला देवपूजा करता येत नाही आणि मला इतकं माझ्या व्हिडिओमध्ये सुनं वाटतं ना की बस. कारण मला देवपूजा केल्याशिवाय मला स्वतःलाच अक्षरशः इतकं मला आत्ता हे 8 दिवस, आज 8 दिवस झालेले आहे, आणखीन 2-3 दिवस आहेत.
डायरेक्ट मला आता गुरुवारीच देवपूजा करायला मिळणार आहे, तोपर्यंत आणखीन देवपूजा काही करायला मिळणार नाही. तर असं होतं, त्याच्यामुळे मलाच खूप हे झालेलं आहे, इरिटेट होतं आहे मला की कधी हे सुतक फिटेल आणि कधी मला देवपूजा, खूप म्हणजे खूप आतुरता लागलेली असते मला पूजा करायची. तर असं कधी होत नाही, मी एरवी कधीसुद्धा चुकूनसुद्धा माझी कधी देवपूजा राहत नाही. पण हे असं असेल ना तर मला खूप वैताग येतो आणि नको नको होतं मला. हे 10-11 दिवस नको नको झालेले आहेत, अक्षरशः काही करावंच काही कळत नाही. आणि म्हणूनच म्हटलं होतं की क्वेश्चन आन्सरचा एक व्हिडिओ बनवूया, म्हणजे काहीतरी वेगळं आपल्या चॅनलवरती एखादा व्हिडिओ येईल असं म्हणून मी त्या दिवशी कम्युनिटी पोस्ट टाकली होती. कारण आता काय झालेलं आहे, पूजा नसल्यामुळं मला अजिबात मूड येत नाही व्हिडिओ करायला, नाविलाज झालेला आहे. त्याच्यामुळे नाविलाज तर चाललेला आहे, नाविलाज असतं सगळ्या गोष्टी. देवपूजा हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, त्याच्यामुळे मला देवपूजा केल्याशिवाय अजिबात करमत नाही. पण आता काय राहिलेले आहेत 3 दिवस, कसे तर एवढे 3 दिवस गेले की परत माझं देवपूजा चालू होती. आणि खूप सारे छान छान माझे देवपूजेचेच व्हिडिओ असतात. मला देवपूजा करायला खूप आवडते आणि देवपूजेचं रुटीन तुम्हाला दाखवायला मला स्पेशली खूप आवडतं. तर एवढं 2-3 दिवस गेलं की परत आपलं रेग्युलर देवपूजा चालू होईल. तर बघा ताईंनो, मी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत आत्तापर्यंतचे, माझे डेली रुटीनचे आहेत, माझे किचन क्लिनिंगचे आहेत, सगळे खूप सारे व्हिडिओ आहेत. खूप काय व्हिडिओला तर खूप सगळा चांगला प्रतिसादसुद्धा मिळालेला आहे, तुमचं भरभरून प्रेमसुद्धा मिळालेलं आहे. पण कधी कधी काय होतं, मी डेली रुटीनचे व्हिडिओ टाकते, पूजा नसल्यावरती मलासुद्धा हे होतं, सुनं वाटतं. आणि बऱ्याचशा ताईंना माझ्या देवपूजेचे व्हिडिओ पाहायला खूप आवडतात. तर असं होतं, मग माझे रुटीनचे व्हिडिओ असतात तर त्याच्यावरती कमेंट म्हणजे जुन्या ताईंच्या आणि नवीन ताईंच्या कोणाच्याही कमेंट येत नाहीत. पण काय होतं ताईंनो, कधी आपल्याला कुठलेही प्रॉब्लेम येऊ शकतात, त्याच्यामुळे कधीतरी का होईना पण आपलं डेली रुटीनचा आपण व्हिडिओ टाकला, मॉर्निंग रुटीनचा व्हिडिओ टाकला तर कमेंट करत जा, कारण तुमची कमेंट ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही कमेंट जर केल्या तरच मला म्हणजे व्हिडिओ करायला उत्साह येतो त्याच्यामुळे. तर काय होतं, कधी मग मला आता पूजेचे व्हिडिओ नसल्यामुळे मला सुनं वाटतं, त्याच्यामुळे तुमची कमेंट नसल्यावर तर मला आणखीन जास्तही होतं. तर बघा, मी जस्ट कामावरून बसले निवांत, तर इकडं बघा हे मॅडम आल्यात आणि मस्त असे माझ्या मागं उभा राहिले देऊन. असं बसले मी आपलं कामावरून जस्ट, म्हणलं चला कामावरून थोडंसं बाहेर निवांत हवा येते, छान वाटतं बसायला. पण पाणी चढावलं घेतलं होतं मोटर, पण पाणी काही चढत नाही म्हणून बसली म्हटलं. तर ही आली आणि ही मला माहीतच नव्हतं आलेली, काय येऊन उभा राहिले. थांब बाबू, चपाती आणते तुला, सोनाला चपाती देते खायला. चला तर, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.